नमस्कार. न्यूज टेक मराठीच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. बदलापुरात भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक राजेंद्रजी घोरपडे यांचा आज वाढदिवस आणि याच वाढदिवसानिमित्त विविध लोकोपयोगी समाजोपयोगी कार्यक्रमांचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. वाढदिवसाची सुरुवात आपण बघत असाल तर वृक्षारोपण या कार्यक्रमाचं आयोजन करून करण्यात आलेली आहे आणि बदलापूर पश्चिमच्या या परिसरामध्ये विविध ठिकाणी वृक्षारोपण केलं जात आहे आणि हरित बदलापूर करत एक चांगला असा संकल्प करण्याचा प्रयत्न या ठिकाणी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि आपण सध्या बघत असाल तर विविध महिला पदाधिकारी पुरुष पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती असलेली आपल्याला बघायला मिळते. आणि या सोबतच आज यापूर्वी सुद्धा वाढदिवसानिमित्त विविध झाडं जी आहेत ती या परिसरात लावण्यात आली होती आणि आता सध्याच्या घडीला ती झाडं जी आहेत ती मोठी झालेली आहेत. अर्थात आज त्यांचं संपूर्ण कुटुंबीय या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. विविध झाडं जी आहेत ती या परिसरात लावली जात आहेत. यापूर्वी सुद्धा या परिसर म्हणजे कृष्णा इस्टेट जो परिसर आहे त्यामधला जो अर्धा परिसर आहे त्या ठिकाणी झाडं लावण्यात आली होती आणि एकंदरीत हे बघा इकडे इकडे अर्थात एक वृक्ष एक संकल्प असा संदेश एक हरित संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी आपण प्रतिक्रिया घेऊयात. नगराध्यक्ष रुचिताजी घोरपडे आपल्यासोबत असतील. वाढदिवसाची सुरुवात एक हरित संकल्प करत करण्यात आला असं म्हणू शकतो आपण. काय सांगाल या उपक्रमासाठी? दरवर्षी 8 जून रोजी श्री राजेंद्र घोरपडे सर, माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद यांचा वाढदिवस असतो आणि त्या दिवशी नैसर्गिक काहीतरी उपक्रम राबवायचा ह्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी झाडं लावतो आणि नुसती लावतच नाही तर ती जगवतो सुद्धा. तुम्ही आमच्या प्रभागात फिरले आणि शूटिंग केली रस्त्याच्या कडेने तर नक्कीच बघाल की जी आम्ही पूर्वापारीपासून झाडं लावत आलोय ती आता इतकी छान प्रमाणे एक वृक्ष तयार झालेले आहेत त्यांचे आणि त्याच्या सावलीखाली लोक बसतायत. पण इतके छान प्रकारे अशी ती झाडं जगवतोय आम्ही. आता सुद्धा आज सुद्धा जी आम्ही झाडं लावायला आणली आहेत ती पण अशी चांगली मोठीच झाडं आणली आहेत की ती लवकर ग्रो होतील आणि लवकर त्याची सावली लोकांना उपयोगी पडेल. तर असं दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो. नक्कीच एक निसर्गाची समतोलता राखण्यासाठी जे जे आवश्यक आहे त्या प्रत्येक गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत. आता आम्ही हा दुबेबाग रोड परिसर जो आहे तिथे आम्ही ही सगळी मोठी झाडं लावायला घेतलेली आहेत. तसेच आम्ही नमो उद्यानमध्ये सुद्धा औषधी वनस्पती सगळ्या लावणार आहोत जेणेकरून त्या गार्डनमधले ते जे वनस्पती आहेत त्याचा उपयोग कुठेतरी लोकांना आपल्या आरोग्यासाठी करता येईल. काय सांगाल या उपक्रमात? सर्वप्रथम या बदलापूर शहराचे नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही दरवर्षी या प्रभागामध्ये झाडं लावण्याचा कार्यक्रम करत असतो. आपण पाहिलं असेल तर भारत कॉलेज ते कृष्णा इस्टेट मानव पार्क चर्चपर्यंत जी मोठी झाडं झालेली आहेत ती त्यांच्या वाढदिवसाला आम्ही 2010 पासून झाडं लावायला सुरुवात केली. ती झाडं आज वृक्ष बनलेली आहेत आणि 2 मियावॉकी आम्ही या परिसरात त्यांच्या वाढदिवसानिमित्त तयार केलेले आहेत. एका प्लॉटमध्ये जवळजवळ 1200 झाडं लावून ती झाडं सुद्धा प्रत्येक झाड आम्ही जगवलेलं आहे. आणि आपण जर हे प्रोग्राम झाल्यानंतर जाऊन बघितलं तशी मियावॉकी तर आपल्या लक्षात येईल की या प्रभागामध्ये झाडांना आम्ही किती महत्त्व देतो ते. पुन्हा एकदा राजेंद्र घोरपडे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद.
अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आज दिवसभर खरं तर थोड्याच वेळात रोजगाराची संधी सुद्धा उपलब्ध करून देण्यात आली. एकच मिनिट, हे सगळ्यांना येऊ द्या. हे आले ऋतिकेश कुठे गेला? एक सेकंद. आज राजेंद्रजी घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळे बदलापूरचे रहिवासी इथे आलेलो आहोत. वृक्षारोपण करून राजेंद्रजी घोरपडे यांचा वाढदिवस आज आपण साजरा करत आहोत. आत्ताच 5 जूनला पर्यावरण दिन साजरा केला. पर्यावरणाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. तापमानाची वाढ सगळीकडे झाली आहे, पण तापमान शांत करण्यासाठी आणि लवकरात लवकर पाऊस व्हावा ही अशी सदिच्छा व्यक्त करत राजेंद्रजी घोरपडे यांनी हा छानसा उपक्रम केलेला आहे आणि आम्ही सगळेजण राजनदादांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो. राजनदादांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या बोलतात का ताई? प्रतिक्रिया ज्या आहेत बोलतात का? तुम्ही पण झाड लावलंय, बोला ना. आज झाड लावून हा बोला बोला. राजेंद्र घोरपडे यांचा वाढदिवस आहे आणि आपण हे वृक्षारोपण केलेलं आहे. कसं या ना महिला इकडे. आज राजेंद्र सर का बर्थडे है तो हम लोग सर वृक्ष आरोपण किए तो उनके जैसे जैसे पेड़ बढ़े वैसे सर आगे बढ़े और हम लोग को छात्र छाया में अपना रखे और देश के लिए नाम कर रोशन करे. आता महिलांनी शुभेच्छा दिली. एक आता शेवटची तुम्ही काहीची. आज राजेंद्र घोरपड़े साहब का जन्मदिन है और उनके जन्मदिन पे मैं बहुत ढेर सारी शुभकामनाएं उनको देता हूं. और इस पूरे बदलापुर में जिस प्रकार से जिस तरह से इस पूरे वार्ड को सजाया गया है और हर एक जन्मदिन के शुभ अवसर पे बहुत सारे कार्यक्रम भी रखे जाते हैं. जैसा आज देख रहे हैं आप, सबसे पहले वृक्षारोपण का कार्यक्रम किया जा रहा है इस पूरे दुबे बाग परिसर में. कृष्णा स्ट्रीट से लेकर दुबे बाग मंदिर तक जो झाड़ अभी लगाया जा रहा है, उनके वार्ड दिवस के निमित्त ये कार्यक्रम किया जा रहा है. बाद में दूसरे भी 2-3 प्रमुख कार्यक्रम हैं. हर एक साल अनेक तरह के कार्यक्रम किए जाते हैं और पूरे वार्ड नंबर 3, पूरे वार्ड नंबर 7, इसमें जो भी कार्यक्रम किया जा रहा है, सारे जितने भी लोग इधर के रहिवासी हैं उन सभी के लाभकारी के लिए सारे कार्यक्रम किए जाते हैं. जहां तक जिम खाना में भी बहुत सारा कार्यक्रम आपने देखा, बहुत सारे स्पोर्ट्स के कार्यक्रम किए गए. यहाँ पे गार्डन, इतना बड़ा गार्डन जहाँ पे सारे लोगों को शाम में घूमने का व्यवस्था के लिए इतने बड़े गार्डन बनाए गए हैं. रोड का सारा कार्यक्रम चल रहा है. अभी देखिए इधर बगल में नाले में बहुत सारे बड़े नाले को विस्तृतकरण करने का सारा कार्यक्रम किया जा रहा है. ये सब हमारे नगराध्यक्ष मैडम रुचिता ताई घोरपड़े और हमारे वार्ड नगर सेवक राजेंद्र साहब घोरपड़े के तरफ से जितना भी सारे कार्यक्रम बदलापुर में जहां जहां किए जा रहे हैं, सभी जितने भी रहिवासी हैं बदलापुर के सभी के लिए लाभदायक है. और जो भी लोग यहाँ रह रहे हैं, आगे आने वाले फ्यूचर में, आगे आने वाले भविष्य में सभी लोगों के लिए बहुत ही महत्वपूर्ण कार्य वो कर रहे हैं. इसी के साथ मैं वापस राजेंद्र घोरपड़े साहब को उनके जन्मदिन पे ढेर सारी शुभकामनाएं देता हूँ. जय श्री राम. आज हम सभी लोग जो है एक सॉन्ग लेके आए हैं सर के लिए. सर का बर्थडे है, वृक्षारोपण, तो बहुत अच्छा दिन है आज हम सबके लिए. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, अब जियो हजारों साल, ये मेरी है आरज़ू. क्योंकि सर बहुत लंबे समय तक अगर जिएंगे तो हमारा बदलापुर एकदम स्वच्छ और एकदम सुंदर दिखने लगेगा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. राजनदादाविषयी असलेलं प्रेम जे आहे ते या ठिकाणी महिला व्यक्त करताना पाहायला मिळतात. आणखीच आपण पाहिलं या वृक्षारोपण कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात. अर्थात हा संपूर्ण परिसर जो आहे तो या परिसरामध्ये वृक्षांची लागवड केली जाते आणि फक्त वृक्षांची लागवड केली जात नाही तर त्या वृक्षांचं संवर्धन सुद्धा केलं जातं वर्षभर. आजच्या या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला. नाही कापडा श्री निखिल जोशी यांची
मातोश्री एक मिनिट त्यांनी त्यांच्या आईच्या नावाने म्हणजे स्वर्गीय श्रीमती रेखा दोशी यांच्या नावाने त्यांनी हे झाड लावलेलं आहे. आपल्या मोदींनी जी आपल्याला संकल्पना दिलेली आहे की आपल्या आईच्या नावाने एक झाड लावा, आणि खरंच आपल्या एका जिवलग माणसाच्या बद्दल जर आपण विचार केला तर नक्कीच त्याच्या नावाने झाड लावलं तर आपण त्या झाडाचं संगोपन खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणून मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही आपल्या आईच्या स्मरणार्थ एक एक झाड लावा आणि छोटंसं असं घरातून एक टॅग बनवून आणा आणि तो टॅग त्या झाडाला लावा, म्हणजे एक आठवण राहील. आणि प्रत्येकाने येऊन आपल्या त्या झाडाला जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत येऊन पाणी घाला. नक्कीच पुढच्या वर्षी आपण ह्या झाडांचा सर्व्हे करू पुढच्या 8 तारखेला, पुढच्या वर्षी 8 जूनला, जेणेकरून सगळ्यांना लक्षात येईल की आपण जी झाडं लावतोय त्याचं संगोपन पण आपण करतोय. माझ्या आईच्या नावाने मोठ्या प्रमाणात अर्थात आज अनेक जण या ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी आलेले आहे आणि प्रत्येक जण त्या झाडाला काही ना काही नाव देताना आपल्याला पाहायला मिळते, काही ना काही एक वेगळी ओळख देताना पाहायला मिळते, जेणेकरून त्याचं संवर्धन करण्यासाठी तेवढ्याच तत्परतेनं प्रत्येक जण या ठिकाणी उपस्थित राहील. आणि आपण बघत असाल तर आता या हे संवर्धन करण्यासाठी एकंदरीत पण हे झाड मी त्यांच्यासाठी ठेवते. ह्या झाडाला त्यांची सगळ्यांची नावं असतात. अर्थात आपण बघत असाल तर आता या संपूर्ण परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे आणि वृक्षारोपण करून आज पहिला हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय. यापुढे रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हमखास रोजगाराची संधी या रोजगार मेळाव्यामध्ये मिळणार आहे. महिलांना तब्बल 18,000 रुपयांपर्यंत पगार जो आहे, सॅलरी जी आहे ती या ठिकाणी मिळणार आहे. बदलापूर पश्चिमच्या म्हात्रे कॉलेज जे आहे त्या ठिकाणी याचं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. आणि या संदर्भातले जे काही अपडेट असतील यापुढे आपण घेत राहू. तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज टेक मराठी, बदलापूर.